हा दमले बाई गोंडी. अगं किती थकलेली दिसतीये तू. आणि सकाळी सकाळी उठून कोण जातं ग एवढं वॉकिंगला? कशाला जायचं एवढं पायाला बिळाला? घरी बसून निवांत आपला आराम करायचा, मस्तपैकी टीव्ही बघायचा, तर शांतपणे भजन पिक्चर ऐकायचं. तर एवढं सकाळी कशाला जाते तू वॉकिंगला एवढं थकायला? मला कळतच नाही तुझं बाबा. अगं म्हशे, तू जाग्यावर बसून बसून तिथं फुगत चालली. तुला काय असं वाटतं की मी पण माझी फिगर सोडून तिथं बसून अशीच वाढत राहू का? अगं पण थंडी किती आहे ना बाहेर. आणि कसं वाटत असेल ते असं मफलर घालून म्हाताऱ्या बायका रस्त्याने पाहतात. लय मारली का तू? काय करते एवढं सकाळ सकाळ ते फोन घेऊन? ना अगं काय नाही, तुला जे मेसेज आलेले ना ते बघत होते सगळे. अगं त्याला रिप्लाय द्यायचा असतो. दिला का नाही तू तो रिप्लाय? अगं नुसते बघून सोडले, रिप्लाय का देऊ ना मी? अगं असं सीन करून सोडायचा नसतो. आणि इकडे तो मोबाईल बघू, इकडे मला स्टेटस ठेवायचा आता. इकडे कुठं गेलं ते व्हॉट्सअप? आता सापडलं. गुड मॉर्निंग दुनिया वालों, आज भी जॉगिंग की है ना मैंने. सूरज बाद में निकला होगा, पहले हमारे घर से तो गुड मॉर्निंग का स्टेटस गया. व्हाट्सएप पे सबको सुप्रभात, उसके बाद ही काम चालू होगा, तब तक कुछ नहीं होगा. हेल्थ इम्पोर्टेंट आहे बोल के सबको दिखा दिया है. तुम लोग अभी कंबल के नीचे आहे, कोई बात नहीं आहे. तुम लोग सोते रहो, मैं ऑलरेडी फिटनेस क्वीन बन गई आहे. हॅशटॅग मॉर्निंग वॉक जिंदाबाद, हॅशटॅग मम्मी ऍक्टिव्ह. आता जे पाहिलं होतं पाठवलं बाई, केवढं चांगलं दिसतंय ग. चल आता तुझ्यासाठी नाश्ता करून घेते, तोपर्यंत हा फोन चार्जिंगला लाव. लावते. आणि चार्जिंगला लावल्या थोडा फोन पण वापरला तर चालेल? हा बघ ना बाई, तुमचं काय तेवढंच काम आहे ना, जाग्यावर बसायचं आणि तिथं. हे पडलं माझं, जरा थांब. हा तुमचं काय तेवढंच काम आहे ना, जाग्यावर बसायचं आणि टुकर 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 फक्त त्या रील्स बघायचा. बघा ना बरं, ते बसल्या नुसतं फोनच नको बघू, त्याला किती व्ह्यूज आले ते सगळं बघ. आणि मग मला सांग, मी तोपर्यंत नाश्ता बनवते, ठीक आहे? हा बघून सांगते तुला, लगेच अपडेट देते. आलीच मी. अगं गोंडे, काय ग? चल बाई, नाश्ता झालाय तयार आता. हा मला इकडेच देते का प्लीज? अगं काय टीव्ही बघते, तिथं बसून खा. चल. काय इथं काय बाई नखरे तुझे एक पेक पण. मम्मी काय नाश्त्याला? हा नाश्त्याला बनवल्या उपमा. अगं पण ब्रेड आणि अवकाडोचं टोस्ट बनवणार होती ना तू. हा ते बनवणार होते, पण ते मला काही जमत नाही ते अवकाडो. चल आपलं ते उपमा बनवला ना, ते घे खाऊन गपचूप. मला नाही आवडत उपीट. थांब इकडे आणतो, स्टेटसच ठेवते तुझं, तो मोबाईल आहे इकडं. अरे बापरे, त्याला आता पासवर्ड पडला, आता थांब पासवर्ड खोलायला लागन. अगं पण ह्यात लगेच स्टेटस ठेवण्यासारखं काय आहे तूच सांग. तू का बस. आता हिला काय सांगणार कोण की कोणते स्टेटस वाचत पण नाही, अशीच लोक स्किप करून टाकतात. नुसती इज्जत घालवायची कामं. हाँ, आज ब्रेकफास्ट बनाया प्यार से, पर मैडम को इधर नहीं उधर बैठ के खाना आहे. होटल समझा है क्या घर को, फिर बोलते हैं खाना टेस्टी नहीं आहे. हॅशटॅग बच्चों का नखरा. आता झालं का नाही ठेवून माझं स्टेटस. बर चला आता नाश्ता करायला गपचूप. बरोबर काम वाटलं देवा. एवढं काम आहे बापरे, मला तर नुसती मोळ करून भरून छोटी थांबणार. सुबह से काम ही चल रहा है. काय झालं? झाड़ू पोछा बर्तन सब फ्री सर्विस. बोलता सब हम काम करेंगे, पर एंड में सब बिजी आहे. थोड़ा अप्रिसिएशन भी मिलता तो दिल गार्डन हो जाता है. हॅशटॅग ऑलराउंडर लाईफ, हॅशटॅग नो हेल्प ओनली मी. चल बाबा, एकदाच झालं स्टेटस ठेवून, आता जरा रिकामा वाटायला लागले. आता कसं यांना कळलं चला काम करून घेते बाई. अगं मम्मी,
ठेवते का असले? ते लोक माझे स्कूल मधले माझे फ्रेंड्स वगैरे ते सगळे बघतात आणि त्यांना असं वाटतं की मीच ठेवते ते स्टेटस, पण मी नाही ठेवत ना. तर ते दिसतं की अरे ही काय गोंडी. आणि मग तिथे स्कूलमध्ये गेल्यानंतर ते लोक मला विचारतात की हे काय आहे, तू असे का स्टेटस ठेवते, म्हणजे तुला काय म्हणायचं असतं नक्की. त्यांना पण कळत नाही काय म्हणायचं असतं. 1 मिनिट. पहिली गोष्ट, तो फोन माझा आहे, तो नंबर माझा आहे. अगं तेवढं सगळं करण्यापेक्षा ते हाईड करत जा ना. हाईड कर त्यांचे नंबर, ज्यांचे माझे फ्रेंड्स आहे ना त्यांना हाईड करून टाक. आणि मग ठेव तुला किती ठेवायचे तितके स्टेटस. तू त्यांना सांग ना तो नंबर तुझा नाही. मी हाईड फीड काय करणार नाही. एक काम कर, त्यांना सांग माझा नंबर डिलीट करून टाकायला, माझ्या आईचा नंबर येतो म्हणा, आणि ती स्टेटस ठेवती. तुझा काय संबंध त्याच्यामध्ये. तिथं डीपी वर तुझा आणि माझा फोटो लागलाय. मग एक काम कर, तुझा फोटो काढून टाकते मी आणि तुझ्या मित्रांना सांगतो नंबर आहे ना डिलीट करून टाकायला. आणि डिलीट केल्यानंतर हे पण सांग त्यांना तुम्हाला जर फोन वापरायची अक्कल नाही तर वापरू नका. तरीच मी विचार करते की कोणी स्टेटसला रिप्लाय का नाही देत. अक्कल तर काही कोणाला कळत नाही, सगळं डोक्याच्या वरतून जातं त्यांच्या. कशाला बघतात काय माहिती. मग काय ना गोडी, त्या स्टेटस जे ठेवतं ना माणूस त्याला पण एक महत्व असतं, एक लेवल असतील लेवल. ते काय असं तसं नसतंय. असं तुमच्या बारक्यासारख्या पोरांना कळायचं ना. ते आमच्यासारखे जे मोठे लोक आहेत ना त्यांना कळतं ते स्टेटसची व्हॅल्यू. कळलं का. त्यामुळे त्यांना सांग की तुम्ही नका बघू, तुमच्या आयांना दाखवा. तुम्ही नाही बघायचं, ते बाराच्या पोरांसाठी नाहीये ते. अगं चल निघ, चल जा. माझी मम्मी, माझी मम्मी, गोंडी मम्मी, गोंडी मम्मी, गोंडी मम्मी, गोंडी मम्मी.